धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। मन भर माए नैना बांधे ये डगरिया, मन भर माए नैना बांधे ये डगरिया। कहीं गए जो ठहर दिन जाएगा गुजर, गाड़ी हांकन दे, हांकन दे। शहरात राहणारे आपण, धावपळ धडपड लाईफ एकदम फास्ट फॉरवर्ड। सकाळ झाली की कामाला लागायचं, ट्रॅफिकमध्ये अडकायचं, ऑफिसमधलं टेन्शन आणि रात्री परत घरी थकून भागून। पण मनातून एक आवाज येतो, शांततेचा, निवांतपणाचा, मातीचा सुगंध, शुद्ध हवा आणि वेळेला नसलेली घाई। गावाची आठवण येते, पण सुट्टी नाही। म्हणूनच मी आलो आहे मॉन्टेरिया विलेजमध्ये, जे खालापूरला आहे, मुंबईपासून फक्त 2 तासाच्या अंतरावर। हे एक राजस्थानी विलेज थीम पार्क आहे, जिथे तुम्हाला खऱ्या गावाचा अनुभव येईल, विथ ऑल फन अँड एंटरटेनमेंट। चला बघूया काय काय आहे गावात। हे रिसेप्शन आहे, इथे तुम्ही तिकीट काढा। तुम्ही ऑनलाईन तिकीट पण काढू शकता। 1 डे ट्रिपमध्ये तुम्हाला भेटेल विलेज ॲडव्हेंचर पॅकेज, ज्याची एंट्री फी आहे 2000 रुपये, आणि दुसरं आहे विलेज एक्सप्लोरर पॅकेज, ज्याची एंट्री फी 1600 रुपये। आता काही जण म्हणतील आम्ही आमच्या खऱ्या गावाला जाऊ, इथे इतके पैसे भरून खोटं गाव बघण्यापेक्षा। तुम्हाला काय वाटतं, इतके पैसे भरून गावाकडचा अनुभव घेणे योग्य आहे का? मला कमेंट करून सांगा। मी का आलोय थीम पार्कला ते सांगतो। माझ्या गावात आता पूर्वीसारखं नदी, शेत, मातीचे शेणाचे घरं, चुलीचे किचन बघायला नाही मिळत। गावात बाईक, कार, टेम्पो, ट्रक यांची जत्रा भरली आहे। आजूबाजूला कंपन्या असल्यामुळे प्रदूषणही आहेच। त्यामुळे मला हे मॉन्टेरिया विलेज परवडेल। एक दिवस का होईना, पण पूर्वीच्या काळातले गाव बघता येईल आणि लहानपणाचे आपले दिवस देखील परत जगता येईल। भूतकाळात जायला आवडेल मला। रिसेप्शनवर मला ही टिकटिक आणि एक टोपी भेटली। एंट्री गेटवर या राजस्थानी कलाकारांनी माझं जंगी स्वागत केलं। आता मी आलोय नाश्ता करायला। मॉन्टेरिया विलेज फिरण्याचं टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। ब्रेकफास्ट सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत, लंच 1 ते 2:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळचा नाश्ता 4:30 ते 5:30 वाजेपर्यंत। नाश्त्यासाठी तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स मिळतील। पुरी भाजी, इडली, पराठा, ब्रेड बटर ब्रेड जॅम, चाय, कॉफी, शेव बुंदी, खाकरा वगैरे वगैरे। तुम्ही कन्फ्यूज व्हाल का काय खाऊ आणि काय नाही। डायटिंग वाल्यांनो घाबरू नका, तुमच्यासाठी पण इथे सोय केली गेली आहे। पोट भरून नाश्ता झाला, चला विलेज एक्सप्लोर करूया। सिनियर सिटीजनसाठी ही गोल्फ कार्ट फ्री आहे गावात फिरण्यासाठी। मॉन्टेरिया गाव अर्धा किलोमीटर। या अर्धा किलोमीटरच्या रस्त्यात तुम्हाला खूप काय बघायला मिळणार आहे। ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा। ए रंग बदलू गिरगिट देखो, अशा आपल्या बालपणाच्या कविता, म्हणी, वाक्प्रचारे तुम्हाला रस्त्यात जाताना दिसतील। गावात जागोजागी तुम्हाला मडक्यातलं पाणी पियाला मिळेल। हा बघा ग्रीन इग्लू। तुम्हाला व्हाईट इग्लू तर माहीतच असेल, जो बर्फ आणि थंडीपासून वाचवतो। तसाच हा ग्रीन इग्लू आहे, जो आपल्याला उन्हापासून वाचवतो।
ही आहे अलीबाबा की गुफा आणि याचा पासवर्ड आहे सिम कार्ड खुल जा. दरवाजा खुल जा. हाँ खुल जा सिम सिम. विहिरीतून पाणी मी कधी काढलं नाही. चला काढून बघूया. इथे माझे तात्या राहतात. चला भेटून येतो. काय तात्या, बरं आहे ना? कसं चाललंय? अहो तुमचं गाव बघायला आलतो. खूप नाव आहे तुमच्या गावाचं. बरं तुम्ही आराम करा, मी आलो जरा गाव हिंडून. तात्याच्या घरात तुम्हाला आजी आजोबांच्या काळातील तांब्याची, पितळ्याची, लोखंडी, मातीची भांडी पाहायला मिळतील. दगडी खलबत्ता, जातं, रॉकेलचे दिवे, लस्सी आणि ताक बनवणारी मधानी, हे सर्व बघून तुम्हाला आजीची नक्कीच आठवण येईल. हे बघा दोन गावातले खबरी. गावातली लोक घरात बसल्या आपली कामं करता करता ह्या दोघांकडून पूर्ण जगातील बातम्या जाणून घ्यायचे. आणि ही टीव्ही तर सर्व गाववाल्यांना एकत्र जमवायची. रामायण, महाभारत आणि इंडियाची मॅच बघायला. हा रेडिओ मला तर वाटतं अमीन सयानीने ह्याला फेमस केला सिबा का गीतमालामुळे. बहनों और भाइयों, आज आपका दोस्त अमीन सयानी आपके लिए पेश कर रहा है. आणि आकाशवाणीची ती म्युझिक जी सर्वांच्या घरात वाजायची, आजही आठवते. ट्रेडिशनल कॉस्ट्युम्स अँड फोटो स्टुडिओ. इथे तुम्हाला फक्त 150 रुपयात राजस्थानी पारंपरिक ड्रेस घालायला मिळतील. मग काय, ड्रेस घाला, फोटोज क्लिक करा आणि रील्स बनवा. हे आहे मोंटेरिया रेल्वे स्टेशन आणि ही जुन्या काळातली अगिन गाडी. ह्या ट्रेनचा ड्रायव्हर खूप फिल्मी आहे. हे बघा केसरी देव, हे या गावातील कुलदैवत असतील. चला मज्जा करत करत मोंटेरिया गावात पोचलो. पण त्याआधी गावासमोर असलेली आंब्याची वन बघूया. आणि या आंब्याच्या वनात आहे, नाही मोर नाही हो, माझी बायको, जी घेते एक झोका, एक झोका, एक झोका, एक झोका. आंब्याच्या वनात आनंद मेळा देखील आहे. या बघूयात काय काय आहे या जत्रेत. खेळता खेळता 1:30 वाजले. लंच टाइम झाला. आता मोंटेरिया गाव लंच केल्यानंतरच बघूया. लंच मध्येही तुम्हाला खूप ऑप्शन्स भेटतील. हे बघा माझं ताट कसं हावऱ्यासारखं भरले. जेवल्यानंतर सर्व सुस्तावलेत. हे पाम ट्री रेस्ट, जिथे ट्रॅम्पोलिनवर सर्व आराम करतायत. इथे चौपाल ही आहे, जिथे तुम्ही खाटेवर आराम करू शकता. मी सुद्धा अर्धा तास आराम करून आता मोंटेरिया गाव बघायला पोचलो. गावात प्रवेश केल्यावर तुम्हाला जुन्या काळातील दुकाने दिसतील. कार्पेंटर, कुंभार, लोहार, टेलर ही सर्व मंडळी बघायला मिळतील.
नुसतंच बघायला नाही तर तुम्हाला शिकायलाही भेटेल. मी मातीची भांडी बनवायला शिकलो. फिरत्याचा कावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू बेडा कुंभार. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे. लोहा गरम है, मार दो हथौड़ा. विलेज थीम पार्क असलं तरी इकडची दुकाने सर्व खरी आहेत. तुम्ही इथे शिकू शकतात आणि वस्तूही विकत घेऊ शकता. या सलून मध्ये तुम्ही केसही कापू शकता आणि दाढीही करू शकता. तुम्हाला गोटी सोडा प्यायला मिळेल आणि बर्फाचा गोळाही खायला मिळेल. खाट आणि टोपली बनवायला शिकायचंय तर तेही तुम्ही शिकू शकता. पोस्ट ऑफिस. टेलिफोन मोबाईल येण्या अगोदर पोस्ट ऑफिस खूपच इम्पॉर्टंट होतं. गप्पांचं केंद्र होतं आणि खरं सांगायचं तर मनोरंजनाचं एक ठिकाण होतं. तुम्ही कुठे चाललात? मामाचं पत्र येणार आहे ना, बघून येतो. डाक लाया ढाकिया डाक लाया ढाकिया डाक. 5 मिनिटांनंतर. काय झालं? माझ्या मामाचं पत्र हरवलं, ते कुणाला सापडलं. हे सरपंचांचं घर. सरपंच हा गावचा न्यायदेवता, गावाचा विकास करणारा, लोकांच्या मोठ्या मोठ्या समस्या सोडविणारा. पण कधी कधी छोट्या छोट्या समस्याही सोडवाव्या लागतात. आता हेच बघा. राम राम सरपंचजी. राम राम. ये बाळ्या ये. बस. काय झालं? काय करू सरपंचजी, गाय 3 दिवस झाले दूधच देत नाही. चांगला चारा खायला घालतो, स्वच्छ पाण्याने धुतो, तरी बी देत नाही. तुम्हीच आता उपाय सुचवा. एक काम कर, तुझ्या घरी रेडिओ आहे ना? आहे ना. मग गायला गाणी ऐकव. मी टीव्ही मध्ये पाहिलंय, गाईला गाणी ऐकवलं की ती जाम दूध देते. बघ एकदा ट्राय करून. जय हनुमान ज्ञान गुण सागर. हे गावातलं हनुमान मंदिर. हे ग्रामपंचायत कार्यालय. ह्याचं टायमिंग माहित नाही पण दुपारचं हे बंद होतं. आणि हे कच्ची भुंगा. भुंगा ही गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील एकमेव पारंपरिक घरं आहेत. ही घरं गोल आकाराची असतात आणि त्यांचे छप्पर गवताचे असतात. भूकंपांपासून आणि चक्रीवादळाच्या वाऱ्यांपासून हे भुंगा संरक्षण करतात. गावात एक बायोगॅस प्लांटही आहे आणि त्याच्याच समोर आहे नंदराज गौशाला. हाय गाइस. ऊन जरा जास्त आहे, चला थोडा वेळ जादूचा खेळ बघूया. पकड़ो, खींच के देखो 1 है या 2 है. तो बने ना, फूक मारो, बैठ जाओ. बनी है ना? 1 2 3. जादू वाला मट्टी लेंगे, तोड़ के 2 कॉइन बनाएंगे. आता लाडो राणीचा डान्स बघूया. भजिया चौपड़ पर खाए, ओ भजिया चौपड़ पर खाए, रसगुल्ला रस्ते में खाए, रसगुल्ला रस्ते में खाए, पेड़ा झोली में भरे जाए, लाडू रानी चले फेंके, कचोरी मुंडा में खाए. हे गावातलं तळ. इथे तुम्ही बोटिंग करू शकता. 100 रुपीज पर पर्सन. लगान मूवी मध्ये तुम्ही बघितलंच असेल तसंच टेकडीवर आहे इथे एक शंकराचं मंदिर. अरे 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 सावकाश. हा लक्ष्मण झुला. ह्याच्यावर चालताना जरा सांभाळून. हा हिले डुले निळू फुले आहे. ज्यांना माहित नाही त्यांना सांगू इच्छितो की लक्ष्मण झुला हा एक सस्पेन्शन ब्रिज आहे ऋषिकेश इथला. मॉन्टेरिया गाव कदाचित व्हेजिटेरियन असावे.
पहिलं कारण इथे मला कोंबड्या आणि बकऱ्या दिसल्या नाही, म्हणजे इथली सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने होत नसणार. आणि दुसरं हे प्राकृतिक शेती. इथे जवळपास सर्व प्रकारच्या भाज्या, तांदूळ, गहू, कांदा, बटाटा, लिंबू, मिरची, आले, काळी मिरी असे विविध प्रकारांची शेती केली जाते. मित्रांनो, मॉन्टेरिया गाव बघून तुम्हाला मज्जा आलीच असेल. आता आपण अजून मज्जा करण्यासाठी पार्टी मोडवर जाऊया. ₹1,600 दिवसभर एवढं मनोरंजन, तेही बुफे ब्रेकफास्ट, लंच आणि संध्याकाळच्या नाश्त्यासकट. पैसा वसूल आहे भाई. जाता जाता परत एकदा मॉन्टेरिया गावाचे दर्शन घेऊया, पण यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसून. ॲडव्हेंचर प्रेमींसाठी इथे पेड ॲक्टिव्हिटीज आहेत. जायंट स्विंग, झिपलाईन, झिप सायकल सारख्या. पूर्वीच्या काळी गावातली एक गोष्ट मला आवडायची नाही, ती म्हणजे पॉट्टी करण्यासाठी चिंपाट घेऊन लांब लांब शेतात कुठेतरी जाऊन बसावं लागायचं. नाही, तुम्हाला इथे शेतात जावं लागणार नाही, कारण इथे जागोजागी स्वच्छ टॉयलेट्स आणि वॉशरूम्स अवेलेबल आहेत. चल हलके होके आते है. हां, पण हलक्या होण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल तर मग पटकन लाईक करा आणि नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करून लवकर प्लॅन बनवा इथे यायचं. गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे. चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका मजेदार ठिकाणावर.